तुम्ही एखाद्या महिलेचं चरित्रवर बोलत असेल आणि काहीतरी फेक तयार करून ते लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा जर तुम्ही विचार करताय तर मला असं वाटतं जनता तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर येणाऱ्या 13 तारखेला देईल. एकनाथ खडसे खास करून नेहमी जे पडद्याच्या पुढे राहील त्यावेळेस पडद्याच्या मागे राहून सगळं संपूर्ण सूत्र हलवत आहे. लोकांना बघायचं होतं की भाजपच्या डायसवर किंवा थेट प्रचारावर लोकांची बी इच्छा होती, तुमची बी इच्छा होती. जे जे त्यांना शक्य आहे त्या सगळ्या गोष्टींवर ते काम करतायत. समोरच्या इंडिया आघाडीकडे असं कोणताही नेता नाहीये पीएम म्हणून ह्या देशाची तो धुरा सक्षमपणे तो सांभाळू शकतो. मी चंद्रकांत पाटलांनी तुम्हाला सपोर्ट केलाय. ज्यावेळेस विधानसभा येईल त्यावेळेस मुक्त्यानगर मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे आपल्या नंदन आहेत, चंद्रकांत पाटील उमेदवार असतील त्यावेळेस तुम्ही चंद्रकांत पाटलांची मदत करणार? नक्कीच करणार. परवा मतदान 13 तारखेला तुमचा वाढदिवस आहे आणि हे वाढदिवसाचं मतदारांकडनं तुम्हाला गिफ्ट पाहिजे. नेमकं काय तुम्ही काय मेसेज द्या? हे बघा, हा योगायोग आहे की 13 तारखेलाच माझा वाढदिवस आहे आणि 13 तारखेलाच आपलं मतदान आहे. मी जनतेकडनं आणि मतदारांकडनं एवढीच अपेक्षा करेल. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि सर्वात महत्वाचं असे की आपल्याबरोबर आता रावेरच्या विद्यमान खासदार आणि भाजपच्या तिसऱ्यांदा ज्यांना उमेदवारी दिली ते रक्षा खडसे आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, शेवटची निवडणूक जी आहे की अंतिम टप्प्यात जे आहेत, प्रचार संपतोय, काय कसं वातावरण तुम्ही पूर्ण रावेर मतदारसंघ गावगाव पिंजून काढलंय? मतदारसंघामध्ये खूप चांगलं उत्साहाचं वातावरण आहे, कारण की आपण बघतोय की जसे जसे निवडणूक आता जवळ येते लोकांचा उत्साह वाढत चाललेला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या तारखेला लोकांचं मत हे भारतीय जनता पार्टीला म्हणजे महायुतीचे उमेदवार म्हणून मी आणि आदरणीय मोदी साहेबांनाच मिळणार आहे, एवढी मला गॅरंटी आहे. कारण की ज्या पद्धतीने आता मी गावागावांमध्ये फिरत होती प्रचारासाठी किंवा शहरांमध्ये रोड शो आम्ही जे काही केले, खूप चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं मिळाले, खूप चांगले आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिले की पुढच्या वेळेस पण तुम्ही असेच चांगल्या मतांनी निवडून या. या पद्धतीचा सगळा रिस्पॉन्स लोकांमध्ये बघायला मिळाला, उत्साह लोकांमध्ये बघायला मिळाला. सगळ्यात महत्वाचं की ह्या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा आपल्याला उमेदवारी दिली आहे आणि ज्यावेळेस समोरचे उमेदवार जे नौखे उमेदवार होते त्यांनी अनेक निगेटिव्ह प्रचार केला असा एक सुद्धा आरोप होत होता. याकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं बघा, त्यांच्या ह्या सगळ्या ज्या पद्धतीने ते ह्या इलेक्शनचं कॅम्पेनिंग करता आहे, मला खरोखर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. ठीक आहे, तुम्ही राजकारणात निवडणुकीमध्ये उभे आहात तर नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे, पण तुम्ही एखाद्या महिलेचं चरित्रवर बोलत असेल आणि काहीतरी फेक तयार करून ते लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा जर तुम्ही विचार करताय तर मला असं वाटतं जनता तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर येणाऱ्या 13 तारखेला देईल. कारण की अशी कोणतीही चुकीची गोष्ट जर समोरच्या उमेदवाराकडनं केली जात असेल तर ती म्हणजे चुकूनही माझ्याकडनं ती खपवली जाणार नाही किंवा लोकांकडनंही खपवली जाणार नाही. कारण की एक छोटी महिला म्हणून जर मी काम करते आहे तर नक्कीच या 10 वर्षामध्ये सगळ्या गोष्टींचं मर्यादा भान ठेवून मी काम केलेलं आहे. म्हणून ज्या पद्धतीने जे माझ्या व्यक्तिगत याच्यावर जे टीका करू लागलेले आहे किंवा जे काही लोकांमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही पसरू लागलेले आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं जे ह्या वृत्तीचे लोक जर राजकारणात येऊन या लोकसभेचं प्रतिनिधित्व करायचं बघत असतील तर जनतेने पण विचार केला पाहिजे. जर अशी विचारधारा जर यांची असेल तर ते आपल्या मतदारसंघासाठी काय विकास करतात. अजून एक महत्वाचा विषय आहे की काही जे मुद्दे जे आहेत खूप महत्वाचे, 10 वर्षात जो आपण विकास कामं केले, आता पुढच्या काळात तुम्ही काय महत्वाचे विकास कामं करणार आहात? नेमकं काय लोकांना आठवत केलं? बघा, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मला सिंचनावर जास्त भर द्यायचा आहे. जर सिंचन जर चांगलं असेल तर नक्कीच मतदारसंघही हा शेतकरी लोक माझ्या मतदारसंघामध्ये जास्त लोक आहेत, तर शेतकरी याच्यामध्ये सुखी होईल, शेतकऱ्याच्या अडचणी दूर होतील. दुसरी गोष्ट की इथे रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये चांगली केलेलीच आहे, पण बरामपूर अंकलेश्वर हा एक महत्वाचा प्रोजेक्ट आमच्यासाठी आहे जो येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये तो मला पूर्ण कंप्लीट करायचं. म्हणजे आता टेंडर प्रोसेसमध्ये तो आहेच, पण काही टेक्निकली अडचणीमुळे तो आम्ही थांबवलेला होता. पण आता येणाऱ्या वर्षातच त्याचं टेंडर वगैरे होऊन त्याची कामाची सुरुवात होऊन जाईल आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीपर्यंत तो नॅशनल हायवे पूर्ण कंप्लीट झालेला असेल. मेगा रिचार्जसाठी काम करायचं, छोटे मोठे सिंचनाच्या प्रकल्पांसाठी काम करायचंय. ज्या ग्रामीण भागातल्या बचत गटाच्या महिला आहेत ज्यांना आम्ही 10 वर्षामध्ये सक्षम करायचा एक प्रयत्न केलेला आहे, एक पाऊल जे सरकारने उचललेलं आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने महिला रिस्पॉन्स करताय
आणि आता पुढचं पाऊल उचलण्यासाठी आम्ही त्यांना सक्षम करणार आहे की जेणेकरून ग्रामीण भागातही महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून दोन पैसे आणि स्वतःच्या आयुष्यासाठी ते जगू शकते, स्वतःला सक्षम करू शकते. तर अशा पद्धतीचेही काही प्रकल्प आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा चर्चेला गेला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये आपला म्हणजे येणार होते. आज प्रचार संपतोय आणि निवडणुका 13 तारखेवर आहे. भाऊंनी सक्रिय प्रचारात न करता एक वेगळ्या पद्धतीने भाजपच बऱ्याच ठिकाणी फोन करताय वगैरे आपल्या समर्थकांशी हे करताय. याचा काही इम्पॅक्ट होईल का जनरली? बघा, ह्या निवडणुकीमध्ये आपण मी आधी पण सांगितलेले की अनेक मोठे मोठे नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय किंवा मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत आहे. आदरणीय नाथाभाऊंनी पण तीच इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये परत यायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आता ते निवडणुकीसाठी माझ्यासाठी प्रचार करताय. माझ्यासाठी जे जे त्यांना शक्य आहे त्या सगळ्या गोष्टींवर ते काम करताय. आज भारतीय जनता पार्टीचं पूर्ण संघटन आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील किंवा आमचे अन्य नेते असतील, कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, आज सगळे लोक हे सज्ज झालेले आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला कमळ ह्या निशाणीवर जास्तीत जास्त मतं लोकांची मिळवून घ्यायचे आणि आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा. एकनाथ खडसे खास करून नेहमी जे पडद्याच्या पुढे राहायचे निवडणूक, यावेळेस पडद्याच्या मागे राहून सगळं संपूर्ण सूत्र हलवत आहे की लोकांना बघायचं होतं की भाजपच्या डायसवर किंवा थेट प्रचारावर लोकांची बी इच्छा होती, तुमची बी इच्छा होती. बघा, कधी कधी काही गोष्टी पडद्याच्या आड राहून पण करणं शक्य असतात आणि त्या भूमिकेत आज खडसे साहेब आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की सर्वात मुक्तानगर मतदारसंघ हा नेहमी हॉट राहिला. एकनाथ खडसे फॅमिली वर्सेस चंद्रकांत पाटील जन राहिले. आपण जनरली जाऊन चंद्रकांत पाटलांना भेटत, काय नेमकं चंद्रकांत पाटील आमदार जे आहेत महायुतीचे, काय चर्चा झाली आणि सगळं महायुती आता एकत्र आहे का? चंद्रकांत पाटील दादांनी आधी पण सांगितलेलं आहे की मोदी साहेबांसाठी ते आमच्या सोबत आहे आणि मी त्या दिवशी आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा भुसावळला सभेला आले त्या दिवशी मी खुल्या मनाने सगळ्या लोकांसमोर त्यांचं मनापासून आभार मानले, त्यांचं स्वागतही केलं की आज आमचे स्थानिक वाद काही असो पण मोदी साहेबांसाठी ते आज आमच्या सोबत आलेले आहे. मुक्तानगर मतदारसंघामध्ये म्हणजे त्यांच्या विधानसभेमध्ये ते काम सुद्धा करणार आहे आणि जर मोदी साहेबांसाठी जर कोणी आपले आपले विषय बाजूला व्यक्तिगत विषय बाजूला ठेवून ह्या कार्यामध्ये जर सोबत येत असेल तर नक्कीच त्यांचं स्वागतच आहे, त्यांचं अभिनंदनच मी करते. कारण की हे कार्य देश निर्मितीचं कार्य आहे. हे निवडणूक काही व्यक्तिगत रक्षा खडसेला निवडून आणण्यासाठी नाहीये, तर या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. आदरणीय मोदी साहेबांचे हात मजबूत करायसाठी आहे आणि आपणही बघतोय की मागच्या ह्या 10 वर्षामध्ये ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये असे अनेक चांगले निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी घेतले आणि आज विरोधी पक्षातलेही काही घटक असे आहे की आज त्यांना सुद्धा गॅरंटी आहे की आज आपल्या देशाचं जर सक्षम कोणी नेतृत्व करू शकत असेल तर ते आदरणीय मोदी साहेबच आहे. कारण की आज आपण बघतोय की समोरच्या इंडिया आघाडीकडे असं कोणताही नेता नाहीये की जो पीएम म्हणून आज घोषित झालेला आहे किंवा पीएम म्हणून ह्या देशाची तो धुरा सक्षमपणे तो सांभाळू शकतो. पण म्हणून आज जनतेचा जो विश्वास आहे आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे जेवढेही घटक पक्षातले आमदार असतील, नेते असतील, ते आज एका मनाने या कार्यासाठी काम करू लागले. तुम्ही चंद्रकांत पाटलांनी तुम्हाला सपोर्ट केलाय. ज्यावेळेस विधानसभा येईल त्यावेळेस मुक्तानगर मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे आपल्या नंदन आहेत, चंद्रकांत पाटील उमेदवार असतील त्यावेळेस तुम्ही चंद्रकांत पाटलांची मदत करणार? नक्कीच करणार. कारण की शेवटी जर विधानसभेपर्यंत नक्कीच युती तर आमची राहीलच आणि उमेदवारी त्यांना युती म्हणून त्यांच्याकडेच जाईल. तर पक्षाचा आदेश मला राहणारच आहे आणि नक्कीच त्यांनी आता युती धर्म पाळला आहे तर नक्कीच माझी पण ती जबाबदारी राहील की युती धर्म मी पण पाळेल. परवा मतदान 13 तारखेला तुमचा वाढदिवस आहे आणि हे वाढदिवसाचं मतदारांकडनं तुम्हाला गिफ्ट पाहिजे, नेमकं काय तुम्ही काय मेसेज देणार? हे बघा, हा योगायोग आहे की 13 तारखेलाच माझा वाढदिवस आहे आणि 13 तारखेलाच आपलं मतदान आहे. मी जनतेकडनं आणि मतदारांकडनं एवढीच अपेक्षा करेल की नक्कीच 10 वर्षापर्यंत जनतेने मला आशीर्वाद दिलेलेच आहे, नेहमी साथ दिलेलीच आहे. अनेक प्रसंग आयुष्यामध्ये आले, अनेक प्रसंगामधनं मला जावं लागलं,
पण जनता माझ्या पाठीशी सक्षमपणे उभी राहिली, म्हणून कदाचित मी आज एकटी असून सुद्धा इथपर्यंत ह्या लेवलपर्यंत मी पोहोचलेली आहे. म्हणून पूर्णपणे विश्वास आहे की जनता वाढदिवसाच्या शुभेच्छा मला आशीर्वादाच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून देतीलच. पण मी तरी सगळ्या जनतांना एवढंच सांगणार आहे की हे मतदान हे जे आहे हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. मी फक्त एक माध्यम आहे या सगळ्या कार्यासाठी, पण आपल्याला खरोखर आपल्या देशासाठी काही करायचं असेल आणि देशाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल, तो जो संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अधिकार मतदानाचा मिळालेला आहे, तर तो पूर्णपणे जबाबदारीने आपण तो निभवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज प्रत्येक व्यक्ती, आज सगळेजण अवेअर आहे, म्हणजे सगळे लोकांमध्ये एक जागरूकता आहे की मतदान आपल्याला कोणाला करायचं आहे. प्रत्येकाला कळतं की आपल्या देशाचं उद्याचं भविष्य काय आहे. जसं मी नेहमी माझ्या भाषणांमधनं सांगते की आपण आपल्या मुलांसाठी संपत्ती जमा करून जातो की जेणेकरून उद्याच्या भविष्यासाठी त्यांना कामात पडली पाहिजे. म्हणून एक या देशाचं नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणही विकासाच्या बाजूने मतदान दिलं पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस मी आदरणीय मोदी साहेबांना मत दिलं होतं, म्हणून आज आपला भारत देश इतर देशांपुढे निघालेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या 13 तारखेला मला आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून शुभेच्छा तर द्याच, पण त्याचबरोबरने आदरणीय मोदी साहेबांना म्हणजे कमळ ह्या निशाणीवर 1 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आदरणीय मोदी साहेबांना विजयी करा. हे उद्या रक्षा खडसे दिलखुलास गप्पा केल्या. त्यांचा 13 तारखेला वाढदिवस आणि 13 तारखेलाच मतदान आहे. शुभेच्छा द्या आणि मोदींना मतदान करा असं त्यांनी एक आवाहन केलं. आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आहे की चंद्रकांत पाटील जे इथले आमदार आहेत मुक्तानगरचे, आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांचं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र चंद्रकांत पाटील महायुतीचे उमेदवार असतीलच आणि त्यांचा सुद्धा मी ज्यांनी ज्या प्रकारे मला पाठिंबा दिला त्याच प्रकारे मी सुद्धा त्यांचा प्रचार करेल असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.